हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. प्रिवियस लेक्चरला आपण डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिक मध्ये एक्सरसाइज 6.6 पाहत होतो. ही एक्सरसाइज ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन या कन्सेप्टवर आधारित आहे. ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये प्रिवियस लेक्चरला आपण पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया हे दोन कन्सेप्ट पाहिले आणि त्या कन्सेप्टवर आधारित काही एक्झाम्पल सुद्धा बघितली होती. आज आपण रेडिओ ऍक्टिव्ह डिके, हाफ लाईफ पिरियड, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग अँड सरफेस एरिया या कन्सेप्टवर आधारित काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. इथं बोर्डवरती जो 3rd नंबरचा क्वेश्चन्स लिहिलेला आहे, हा क्वेश्चन न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग या कन्सेप्टवर आधारित आहे. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आपल्याला काय सांगतो बघा. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग स्टेट दॅट the rate of change of temperature of a body at any time is proportional to the difference between the temperature of the body and that of its surrounding medium, that is room temperature. Newton's law of cooling आपल्याला काय सांगतो आहे, rate of change of temperature of a body at any time is proportional to the difference between the temperature of the body and that of its surrounding medium. याचा अर्थ असा आहे, समजा बॉडीचं टेम्परेचर थीटा डिग्री सेल्सिअस आहे ऍट टाइम टी. थीटा डिग्री सेल्सिअस हे जे टेम्परेचर आहे हे बॉडी टेम्परेचर आहे ऍट टाइम टी. आणखी थीटा झिरो डिग्री हे जे टेम्परेचर आहे ते रूम टेम्परेचर आहे. रूम टेम्परेचर किंवा टेम्परेचर ऑफ सराउंडिंग मीडियम. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग नुसार मीन्स अकॉर्डिंग टू Newton's law of cooling, according to Newton's law of cooling, d theta by dt is directly proportional theta minus theta zero. Means rate of change of temperature of a body at any time t is proportional to the difference between the temperature of the body and that of its surrounding medium. इथं आपण theta degree Celsius is the temperature of the body at time t consider केलं. theta 0 degree Celsius is the temperature of the surrounding medium, means टेम्परेचर ऑफ द रूम किंवा रूम टेम्परेचर असं आपण कन्सिडर केलं. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आपल्याला काय मिळतं, डी थीटा अपॉन डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल थीटा मायनस थीटा झिरो. तर हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला असेल, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग जर तुमच्या लक्षात आला असेल, तर आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 3. एक्सरसाइज 6.6 मधील 3rd क्वेश्चन्स काय आहे बघा. इफ अ बॉडी कूल्स फ्रॉम 80 डिग्री सेल्सिअस टू 50 डिग्री सेल्सिअस at room temperature of 25 डिग्री सेल्सिअस in 30 minutes, find the temperature of the body after 1 hour. या क्वेश्चन मध्ये बॉडीचं इनिशियल टेम्परेचर 80 डिग्री सेल्सिअस आहे. आफ्टर 30 मिनिट्स बॉडी कूल होते आणि त्या बॉडीचं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस होत आहे. रूम टेम्परेचर
25 डिग्री सेल्सिअस आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टेम्परेचर ऑफ द बॉडी आफ्टर 1 आवर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी आपण कन्सिडर करूया लेट थीटा डिग्री सेल्सिअस be the temperature of the body at time t minutes. त्याच्यानंतर रूम टेम्परेचर थीटा 0 डिग्री सेल्सिअस ते आपल्याला दिलेलं आहे 25 डिग्री सेल्सिअस. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग we get, according to Newton's law of cooling, we get d theta by dt is directly proportional to theta minus theta 0. d theta by dt is equal to minus k into bracket मध्ये theta minus theta 0, where k is a constant, and negative sign indicates the temperature decrease. निगेटिव्ह साइन आपल्याला काय इंडिकेट करता है? टेम्परेचर डिक्रीज होता है हे इंडिकेट करता है. नेक्स्ट स्टेपला d थीटा बाय dt इज इक्वल टू मायनस k इंटू ब्रॅकेट मध्ये थीटा मायनस थीटा 0 ची म्हणजे रूम टेम्परेचरची व्हॅल्यू 25 डिग्री सेल्सिअस आहे. आता इथं मी व्हेरिएबल सेपरेशन करून घेतो. यासाठी इथं जागा अवेलेबल करतो. व्हेरिएबल सेपरेशन करत असताना हे ब्रॅकेट इथे इनटू आहे, या साइडला गेल्यानंतर डिवाइड होणार 1 अपॉन थीटा मायनस 25 d थीटा इज इक्वल टू मायनस k dt मिळणार, कारण हे dt इथं डिवाइड होतं, या साइडला येऊन ते मल्टिप्लाय झालेलं आहे. आता इथं व्हेरिएबल सेपरेशन झालेले आहेत. इंटिग्रेशन फाइंड आउट करू. इंटिग्रेटिंग both sides we get, both sides जर इंटिग्रेट केल्या तर मला काय मिळणार बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन थीटा मायनस 25 d थीटा इज इक्वल टू मायनस k कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिलं, इंटिग्रेशन ऑफ 1 dt. आता याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थीटा लॉग मॉड थीटा मायनस 25 इज इक्वल टू मायनस के ऍज इट इज. 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी मिळणार प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी. आता हे जे इक्वेशन मिळालेलं आहे हे लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आहे. लॉग थीटा मायनस 25 चा बेस ई असणार आहे. हे लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आहे, त्याचं कन्वर्शन आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करू. तर इथं मी जागा अवेलेबल करतो. याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्शन केलं तर काय मिळणार बघा. थीटा मायनस 25 इज इक्वल टू ई रेस टू मायनस के टी प्लस सी. नेक्स्ट स्टेपला थीटा मायनस 25 इज इक्वल टू e रेस टू मायनस के टी इंटू e रेस टू सी. इंडायसिसचा रूल वापरला इथं. नेक्स्ट स्टेपला थीटा मायनस 25
इज इक्वल टू ई रेस टू सी साठी मी सी लिहितो इनटू ई रेस टू मायनस के टी, वेअर e raised to c is equal to c. कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट हा कन्सेप्ट इथे यूज केलेला आहे. नेक्स्ट स्टेपला थीटा इज इक्वल टू हे -25 त्या साइडला गेलं तर +25 होणार. थीटा इज इक्वल टू 25 प्लस c इनटू e रेस टू मायनस kt. याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. क्वेश्चन मध्ये आता इनिशियल टेम्परेचर ऑफ द बॉडी 80 डिग्री सेल्सियस आहे. इनिशियली that is when t is equal to 0 theta is equal to 80 डिग्री सेल्सियस. टाइम जेव्हा 0 आहे तेव्हा बॉडी टेम्परेचर 80 डिग्री सेल्सियस आहे. इनिशियल टेम्परेचर 80 डिग्री सेल्सियस आहे. आता या व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर मला काय मिळणार बघा. थीटा 80 इज इक्वल टू 25 प्लस c इनटू e रेस टू मायनस k, आणखी t ची व्हॅल्यू 0 पुट केली. इथं लिहितो 80 हे +25 त्या साइडला जाऊन -25 होणार इज इक्वल टू c इनटू e रेस टू 0, कारण 0 इनटू -k मीन्स 0. 80 -25 केलं तर 55 मिळणार. 55 इज इक्वल टू e रेस टू 0 ची व्हॅल्यू 1 इनटू c केलं तर c मिळणार. म्हणजे c इज इक्वल टू 55 मिळालेला आहे. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू. पुट c इज इक्वल टू 55 इन इक्वेशन 1 वी गेट. इक्वेशन 1 मध्ये मी ही व्हॅल्यू भरतो आहे. थीटा इज इक्वल टू 25 प्लस c बद्दल मी 55 भरणार इनटू e रेस टू मायनस k. याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देतो. आता मिडल कंडिशन काय आहे बघा. आफ्टर 30 मिनिट्स बॉडीचं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सियस होत आहे. इथं मी लिहितो आहे गिवन दॅट when t is equal to 30 minutes, theta is equal to 50 degrees Celsius. Therefore, from 2 theta ची व्हॅल्यू 50 लिहिली is equal to 25 plus 55 e raised to minus k, आणखी t ची व्हॅल्यू 30 भरली. इथं या व्हॅल्यूज आपण 2 मध्ये भरलेले आहेत म्हणून इथं लिहू फ्रॉम 2. नेक्स्ट स्टेपला हे +25 या साइडला येऊन मायनस होणार. 50 minus 25 is equal to 55 into e raised to minus 30k. 50 minus 25 केलं तर 25 राहणार. 55 चं इंटू आहे या साइडला येऊन डिवाइड होणार इज इक्वल टू e रेस टू मायनस 30k. याला शॉर्ट फॉर्म दिला तर 5/11 इज इक्वल टू e रेस टू मायनस 30k मिळणार. याला मी इक्वेशन नंबर 3 असं नाव देतो. आता फायनल कंडिशन काय आहे बघा. इथं मी जागा अवेलेबल करतो. हे इक्वेशन 2 आपल्याला लागणार आहे त्यामुळे हे मी कुठेतरी मेन्शन करून ठेवतो. थीटा इज इक्वल टू 25 प्लस 55 e रेस टू मायनस kt. हे इक्वेशन 2 इथं मी लिहून ठेवतो माझ्या रेडी रेफरन्स साठी. आता
फायनल कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बघा. फाइंड द टेम्परेचर ऑफ द बॉडी आफ्टर 1 आवर. म्हणजे 1 आवर्स नंतर आपल्याला बॉडीचं टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. रिक्वायर्ड थीटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. रिक्वायर्ड थीटा कधी? व्हेन t is equal to 60 minutes. कारण 1 आवरचा मीनिंग आहे 60 मिनिट्स. आता फ्रॉम 2 थीटा इज इक्वल टू 25 प्लस 55 e रेस टू मायनस kt. थीटा मला फाइंड आउट करायचा आहे. 25 प्लस 55 e रेस टू मायनस k आणि t ची व्हॅल्यू 60 आहे. नेक्स्ट स्टेपला थीटा इज इक्वल टू 25 प्लस 55 e रेस टू मायनस 60k आलं. e रेस टू मायनस 60k. थीटा इज इक्वल टू 25 प्लस 55 e रेस टू मायनस 60k. मी लिहिण्याची स्टाईल बदलतो. e रेस टू मायनस 30k होल स्क्वेअर असं लिहितो. कारण e रेस टू मायनस 30k ची व्हॅल्यू 5/11 आपण फाइंड आउट केलेली आहे. ती तिथं आपल्याला पुट करता येईल. इथं मी जागा अवेलेबल करतो. आपल्याला काय मिळणार बघा. थीटा इज इक्वल टू 25 प्लस 55 इनटू ब्रॅकेट मध्ये e रेस टू मायनस 30k ची व्हॅल्यू 5/11 इथं सबस्टिट्यूट करतो. होल स्क्वेअर लिहिणार. नेक्स्ट स्टेपला थीटा इज इक्वल टू 25 प्लस 55 इनटू ब्रॅकेट मध्ये 25/121. 5 चा स्क्वेअर 25 आणि 11 चा स्क्वेअर 121. आता या ठिकाणी 11 5s are 55. 11 11s are 121. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा. इथं जागा अवेलेबल करतो. थीटा इज इक्वल टू 25 प्लस 125/11. थीटा इज इक्वल टू 25 प्लस 11 1s are 11. Remain 1 become 15. 11 1s are 11. Remain 4 become 40. 11 3s are इथं पॉइंट आहे ना. 11 3s are 33. Remain 7 become 70. 11 6s are 66. ठीक आहे. 2 डेसिमल पॉइंट्स पर्यंत आन्सर फाइंड आउट केलं. थीटा इज इक्वल टू ही जर सम घेतली तर 36.36 मिळते. म्हणजेच ही जी व्हॅल्यू आहे ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असणार आहे. थीटा इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 36.36 डिग्री सेल्सिअस असे आपल्याला व्हॅल्यू मिळते आहे. म्हणजेच तुमचं फायनल आन्सर काय राहणार आहे. द टेम्परेचर of the body after 1 hours approximately equal 36.36 degree Celsius. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग सी रिलेटेड नेक्स्ट क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 8 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 8. अ बॉडी कूल्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ फ्रॉम 100 डिग्री सेल्सियस टू 60 डिग्री सेल्सियस in 20 minutes. The temperature of the surrounding being 20 degrees Celsius. How long will it take to cool down to 30 degrees Celsius? या क्वेश्चन मध्ये आपल्याला
बॉडीचं इनिशियल टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस देण्यात आलेलं आहे. आफ्टर 20 मिनिट्स बॉडी कूल डाऊन होते आणि टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस होत आहे. सराउंडिंगचं टेम्परेचर म्हणजेच रूम टेम्परेचर आपल्याला 20 डिग्री सेल्सिअस देण्यात आलेलं आहे. आणखी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हाऊ लॉंग विल इट टेक टू कूल डाऊन टू 30 डिग्री सेल्सिअस. बॉडीचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस किती वेळामध्ये होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आपण इथं कन्सिडर करूया. लेट थीटा डिग्री सेल्सिअस बी दी टेम्परेचर ऑफ दी बॉडी at time t minutes. The temperature of surrounding, the temperature of surrounding theta 0 degree Celsius is equal to 20 degree Celsius. According to Newton's law of cooling, according to Newton's law of cooling, we get Newton's law of cooling नुसार आपल्याला काय मिळेल बघा. d theta by dt is directly proportional theta minus theta 0. Next step ला d theta by dt is equal to minus k into theta minus theta 0, where k is a constant and negative sign indicates decrease in temperature. या ठिकाणी k हा कॉन्स्टंट आहे, आणखी हे निगेटिव्ह साइन डिक्रीज इन टेम्परेचर इंडिकेट करत आहे. नेक्स्ट स्टेपला मी व्हेरिएबल सेपरेशन करून घेतो. इथं जागा उपलब्ध करतो. इथं मी व्हेरिएबल सेपरेशन करून घेतो आहे. हे थीटा मायनस थीटा 0 इनटू आहे, या साइडला येऊन डिवाइड होईल 1 अपॉन थीटा मायनस थीटा 0. आणखी हा डी थीटा ऍज इट इज ठेवतो इज इक्वल टू मायनस के dt. हे dt इथं डिवाइड होतं, तिकडे जाऊन मल्टिप्लाय झालं. नेक्स्ट स्टेपला 1 अपॉन थीटा मायनस थीटा 0 म्हणजेच रूम टेम्परेचर 20 आहे इनटू थीटा इज इक्वल टू मायनस के dt. आता इथं व्हेरिएबल सेपरेशन झालेलं आहे. आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करू. तर इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट. बोथ साइड जर इंटिग्रेट केल्या तर आपल्याला काय मिळणार बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन थीटा मायनस 20 डी थीटा इज इक्वल टू मायनस के कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो इनटू इंटिग्रेशन ऑफ 1 dt. आता याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थीटा फाइंड आउट केलं तर log mod थीटा मायनस 20 इज इक्वल टू मायनस के 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dt मिळणार प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. आता हे लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आहे, त्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्जन करू. या लॉगचा बेस आहे e
एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्शन करताना काय होणार बघा, थीटा मायनस 20 इज इक्वल टू ई रेस टू मायनस केटी प्लस सी. नेक्स्ट स्टेपला थीटा मायनस 20 इज इक्वल टू ई रेस टू मायनस केटी इंटू ई रेस टू सी. इथं इंडायसिसचा रूल फॉलो केला. नेक्स्ट स्टेपला थीटा मायनस 20 इज इक्वल टू ई रेस टू मायनस केटी, ई रेस टू सी साठी मी सी लिहितो, वेअर ई रेस टू सी इज इक्वल टू सी, कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट. नेक्स्ट स्टेपला थीटा इज इक्वल टू हे मायनस 20 त्या साईडला गेल्यानंतर प्लस 20 होणार, म्हणजे 20 प्लस हे सी आधी लिहितो आणि ई रेस टू मायनस केटी नंतर लिहितो. म्हणजेच थीटा इज इक्वल टू 20 प्लस सी इंटू ई रेस टू मायनस केटी. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देऊन ठेवतो. आता इथं जागा अवेलेबल करतो. इनिशियल कंडिशन काय आहे बघा, बॉडीचं इनिशियल टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होतं इनिशियली. That is when T is equal to 0, theta is equal to 100 degree Celsius. या व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय मिळतं बघा, 100 is equal to 20 plus c into e raised to minus k. आणखी t ची व्हॅल्यू 0 पुट केली, मिळवलेला आहे आपण फ्रॉम 1. नेक्स्ट स्टेपला हे प्लस 20 या साईडला आलं की मायनस होणार. 100 मायनस 20 इज इक्वल टू c इंटू ई रेस टू 0 मिळणार, कारण 0 इंटू मायनस के मीन्स 0, ई रेस टू 0 आपल्याला मिळालं. 100 मायनस 20 केलं तर 80 मिळणार. 80 इज इक्वल टू c, कारण ई रेस टू 0 ची व्हॅल्यू 1 इंटू c केलं तर c मिळत आहे. आता ही व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करतो. पुट c इज इक्वल टू 80 इन इक्वेशन 1. वी गेट इक्वेशन 1 मध्ये जर मी सबस्टिट्यूट केली तर मला काय मिळणार बघा, थीटा इज इक्वल टू 20 प्लस c ची व्हॅल्यू मी 80 पुट केली आणि e रेस टू मायनस केटी ऍज इट इज राहणार. याला मी इक्वेशन नंबर 2 असं नाव देतो. आता इथं जागा अवेलेबल करतो. मिडल कंडिशन काय दिलेली आहे बघा, आफ्टर 20 मिनिट्स बॉडीचं टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस होत आहे. गिवन दॅट when t is equal to 20 minutes, theta is equal to 60 degree Celsius. ही गिवन इन्फॉर्मेशन आहे. या व्हॅल्यूज इक्वेशन 2 मध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर 60 is equal to 20 plus 80 into e raised to minus k, आणखी t ची व्हॅल्यू 20 पुट केली. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, हे प्लस 20 या साईडला आलं तर मायनस 20 होणार. 60 मायनस 20 इज इक्वल टू 80 इंटू ई रेस टू मायनस 20 के. 60 मायनस 20 मीन्स 40. हे 80 इंटू आहे या साईडला येऊन डिवाइड होणार, इज इक्वल टू ई रेस टू मायनस 20 के means 1/2 is equal to e raised to minus 20k. याला मी इक्वेशन नंबर 3 असं नाव देऊन ठेवतो. e raised to minus 20k ची व्हॅल्यू मला हाफ मिळालेली आहे. आता फायनल कंडिशन काय आहे बघा, रिक्वायर्ड आपल्याला t फाइंड आउट करायचं आहे. रिक्वायर्ड t when
थीटा इज इक्वल टू 30 डिग्री सेल्सिअस. बॉडीचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस होण्यासाठी आपल्याला टाइम फाइंड आउट करायचा आहे, टी फाइंड आउट करायचा आहे. इथं इक्वेशन 2 ऍज इट इज लिहितो. थीटा इज इक्वल टू 20 प्लस 80 इंटू ई रेस टू मायनस केटी. या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये भरू. 30 इज इक्वल टू 20 प्लस 80 इंटू ई रेस टू मायनस केटी. 30 minus 20 is equal to 80 into e raised to minus kt. Next step ला 10 is equal to 80 into e raised to minus kt. हे 80 into आहे, या साईडला येऊन डिवाइड होईल. 10 upon 80 is equal to e raised to minus kt. मी इथं जागा अवेलेबल करतो. 1 upon 8 is equal to e raised to minus kt. Next step ला 1 upon 8 is equal to e raised to minus 20k raised to t upon 20. बघा 20 कॅन्सल केलं तर e raised to minus kt राहतं. e raised to minus kt मी लिहिण्याची स्टाईल फक्त बदलली. 1 upon 8 is equal to e raised to minus 20k च व्हॅल्यू मी हाफ भरतो. हाफ रेस टू t बाय 20. आता या ठिकाणी हे लिहिण्याची स्टाईल बदलतो. 1 upon 2 रेस टू 3 is equal to 1 upon 2 रेस टू t बाय 20. इथं बेस इक्वल आहे म्हणून पॉवर इक्वल असेल. Therefore 3 is equal to t upon 20. Therefore t is equal to 3 into 20 is equal to 60 minutes. t ची व्हॅल्यू 60 मिनिट्स मिळाली. इथं फायनल आन्सर लिहूया. बॉडी will be cool down to 30 degree Celsius in 1 hours. ओके, हे तुमचं फायनल आन्सर असतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. हा जो क्वेश्चन आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह डीके या कन्सेप्टशी रिलेटेड क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा. The rate of disintegration of a radioactive elements at any time t is proportional to its mass at that time. Find the time during which the original mass of 1.5 gram will disintegrate into its mass of 0.5 ग्रॅम. या क्वेश्चन मध्ये आपल्याला ओरिजिनल मास ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स 1.5 ग्रॅम दिलेला आहे. म्हणजेच इनिशियल मास ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टंट 1.5 ग्रॅम आहे. आणखीन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किती टाइम नंतर, किती ड्युरेशन नंतर या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचं किंवा सबस्टन्सचं मास 0.5 ग्रॅम होईल. या टाइपच्या क्वेश्चन मध्ये जेव्हा टाइम इन्क्रीज होतं तेव्हा मास डिक्रीज होतं. त्यामुळं या ठिकाणी प्रपोर्शनल कॉन्स्टंट आपण निगेटिव्ह घेणार आहे, हे लक्षात घ्या. प्रथमतः आपण कन्सिडर करूया. लेट m be the mass of the radioactive elements at time t. At
let m be the mass of the radioactive element at time t according to given condition. According to given condition. गिवन कंडिशन काय आहे बघा, the rate of disintegration of radioactive element at any time t is proportional to its mass at that time. याचा अर्थ असा आहे dm by dt is directly proportional to m असं रिलेशन आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट स्टेपला dm by dt is equal to minus km where k is a constant. या ठिकाणी k हा कॉन्स्टंट आहे and negative sign indicates mass is decreasing. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करता आहे, मास डिक्रीज होता आहे हे इंडिकेट करता आहे. या ठिकाणी मी व्हेरिएबल सेपरेशन करून घेतो. 1/m dm इज इक्वल टू मायनस k dt असं आपल्याला व्हेरिएबल सेपरेशन केल्यानंतर मिळेल. आता व्हेरिएबल सेपरेशन झाला असल्यामुळे आपण इंटिग्रेट करू शकतो. इंटिग्रेटिंग both sides we get both sides जर मी इंटिग्रेट केल्या तर मला काय मिळणार बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/m dm इज इक्वल टू हे मायनस k जे आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो इनटू इंटिग्रेशन ऑफ 1t. 1/m चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू m मला मिळणार आहे log m इज इक्वल टू हे मायनस k ऍज इट इज ठेवतो 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t मिळणार प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. आता हे लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आहे, त्याचं कन्वर्शन आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये जर केलं तर हे मिळणार आहे m इज इक्वल टू e रेस टू मायनस kt प्लस c. नेक्स्ट स्टेपला m इज इक्वल टू इथं इंडायसिसचा जर रूल यूज केला तर मला मिळेल e रेस टू मायनस kt इनटू e रेस टू c. नेक्स्ट स्टेपला मी इथं जागा अवेलेबल करतो. m इज इक्वल टू e रेस टू c साठी मी c लिहितो इनटू e रेस टू मायनस kt where e रेस टू c इज इक्वल टू c कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट हा कन्सेप्ट इथे यूज केलेला आहे. m इज इक्वल टू c इनटू e रेस टू मायनस kt आपल्याला मिळालेला आहे. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो आहे. इथे मी जागा अवेलेबल करून घेतो. Initially, that is t is equal to 0. t 0 असताना m माझं होतं 1.5 ग्रॅम. रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सचं ओरिजिनल मास 1.5 आहे. या व्हॅल्यू या इक्वेशन 1 मध्ये जर पुट केल्या तर मला काय मिळेल बघा, 1.5 इज इक्वल टू c इनटू e रेस टू मायनस k आणखी t ची व्हॅल्यू 0 पुट केली. 1.5 इज इक्वल टू c इनटू e रेस टू 0 कारण 0 इनटू एनीथिंग केलं तर 0 मिळतं. 1.5 इज इक्वल टू c मिळणार कारण e रेस टू 0 ची व्हॅल्यू 1 येते. c हा जो कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू मला 1.5 मिळालेली आहे. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट c इज इक्वल टू 1.5 वी गेट, मी या ठिकाणी लिहितो
m is equal to 1.5 into e raised to minus kt, याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देतो. आता याला इक्वेशन 2 असं नाव दिल्यानंतर फायनल कंडिशन इथं विचारात घ्या. फाइंड द टाइम ड्यूरिंग which the original mass of 1.5 gram will disintegrate into its mass 0.5 gram. आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड टी टाइम फाइंड आउट करायची आहे. when m is equal to 0.5 gram, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मास 0.5 ग्रॅम होण्यासाठी किती ड्युरेशन लागेल, किती टाइम लागेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर 0.5 is equal to 1.5 into e raised to minus kt असं मिळणार आहे. आता हे 1.5 इथं इनटू आहे, या साइडला येऊन डिवाइड होईल. 0.5 upon 1.5 is equal to e raised to minus kt. नेक्स्ट स्टेपला इथं 5 upon 15 is equal to e raised to minus kt. इथं मी लिहितो आहे, या ठिकाणी जागा अवेलेबल करतो. 1 upon 3 is equal to e raised to minus kt. हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होण्यासाठी 1 upon 3 is equal to ही निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह करून घेतो, 1 upon e raised to kt होणार. दॅट इज e raised to kt is equal to 3 मिळालेला आहे. आता हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहे, त्याचा आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये जर कन्वर्जन केलं तर मला मिळणार आहे log 3 2 base e is equal to kt. Therefore t is equal to 1 upon k log 3 2 base e. म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मास 1.5 ग्रॅम होण्यासाठी टाइम किंवा ड्युरेशन जे असणार आहे ते 1 upon k log 3 to base e. म्हणजे एवढ्या टाइम नंतर रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मास 0.5 होणार आहे. हे तुमचं फायनल आन्सर आहे. पाहिजे तर तुम्ही इथं जसा क्वेश्चन विचारलेला आहे तसं आन्सर डेव्हलप करू शकता. दी ओरिजिनल मास विल बी disintegrate into 0.5 gram when t is equal to 1 upon k log 3. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सरफेस एरिया अँड व्हॅल्यू याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा. assume that a spherical raindrop evaporates at a rate proportional to its surface area if its radius originally is 3 mm and 1 hour later has been reduced to 2 mm. Find an expression for the radius of the raindrop at any time t. या क्वेश्चन मध्ये स्पेरिकल रेनड्रॉप इव्हॅपोरेट होतो आहे ॲट अ रेट प्रोपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया. या ठिकाणी ओरिजिनल रेडियस ऑफ रेनड्रॉप 3 mm दिलेली आहे. आफ्टर 1 आवर रेडियस 2 mm होते आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ द रेनड्रॉप ॲट एनी टाइम टी. प्रथमतः आपण इथं कन्सिडर करू लेट आर बी द रेडियस
V be the volume and S be the surface area of the spherical raindrop of the spherical raindrop. Let R be the radius, V be the volume and S be the surface area of the spherical raindrop. Then volume of the spherical raindrop is equal to 4/3 pi r cube and surface area S is equal to 4 pi r square. सरफेस एरिया 4 पाय r स्क्वेअर असणार आहे. व्हॉल्यूम ऑफ द स्फेरिकल रेनड्रॉप 4/3 पाय r क्यूब अँड सरफेस एरिया 4 पाय r स्क्वेअर. या टाइपचे क्वेश्चन्स सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 10th स्टँडर्ड मधल्या मेन्स्ट्रुएशन या टॉपिक मधले फॉर्म्युले पाठ असणं आवश्यक आहे. नेक्स्ट स्टेपला अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, according to given condition काय दिलेली आहे बघा. dv by dt is directly proportional to s. Therefore dv by dt is equal to ks. Here s and v both are decreasing आणि त्यामुळे इथं निगेटिव्ह साइन आलेलं नाही, पॉझिटिव्ह साइन घेतलेला आहे के च. ठीक आहे. वेअर के इज अ कॉन्स्टंट, या ठिकाणी के हा कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. dv बाय dt इज इक्वल टू ks मिळालं. या ठिकाणी s ची व्हॅल्यू 4 पाय r स्क्वेअर पुट करू. Therefore dv by dt is equal to k into 4 pi r square. s ची व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट केली 4 pi r square. Now v is equal to 4/3 pi r cube. Volume of the spherical raindrop 4/3 pi r cube आहे. याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. टी च्या रिस्पेक्ट मध्ये जर याला डिफरन्शिएट केलं तर dv बाय dt इज इक्वल टू, आता 4/3 पाय कॉन्स्टंट आहे, मी ऍज इट इज बाहेर लिहिणार. r क्यूब ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 3r स्क्वेअर इनटू dr बाय dt मिळणार चेन रूलच्या आधारे 3r स्क्वेअर इनटू dr बाय dt. म्हणजेच मी इथं लिहितो, या ठिकाणी जागा अवेलेबल करतो. थ्री गेट कॅन्सल. काय राहणार बघा, dv बाय dt इज इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर dr बाय dt असा आपल्याला मिळेल. ही व्हॅल्यू, याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो आणि ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू. इक्वेशन 1 काय होणार बघा, फ्रॉम 1 we get dv by dt साठी 4 pi r square into dr by dt is equal to k into ब्रॅकेट मध्ये 4 pi r square. इथं जागा अवेलेबल करत जाऊ. dr by dt is equal to k into 4 pi r square upon 4 pi r square.
हे इथं इंटू होतं, त्या साईडला जाऊन डिवाइड झालं. ही दोन ब्रॅकेट इक्वल आहेत, कॅन्सल करू. dr बाय dt इज इक्वल टू k आपल्याला मिळालेला आहे. आता इथं व्हेरिएबल सेपरेशन करून घेऊ. व्हेरिएबल सेपरेशन केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. dr इज इक्वल टू k dt मिळणार आहे. इथं dr इज इक्वल टू k dt व्हेरिएबल सेपरेशन झालेला आहे. आता आपण इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स we get integration of 1 with respect to r is equal to k constant आहे, k into integration of 1 dt. 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू r मिळणार is equal to k into इथं 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t मिळणार प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. नाउ initially that is t is equal to 0, r is equal to 3 mm. Initially means t is equal to 0, r is equal to 3 mm. या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये भरू तर मला काय मिळणार बघा. 3 is equal to k into 0 plus c. 3 is equal to c. याला मी इक्वेशन 2 असं नाव देऊन ठेवतो. ठीक आहे. आपल्याला काय मिळेल इथं जागा उपलब्ध करतो. c ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे. ती या इक्वेशन मध्ये जर पुट केली, इक्वेशन 2 मध्ये जर पुट केली तर मला काय मिळणार बघा. फ्रॉम 2 वी गेट r is equal to kt plus 3. याला इक्वेशन नंबर 3 असं नाव देतो. आता आफ्टर 1 आवर रेडियस होते आहे 2 mm. given that when t is equal to 1, r is equal to 2 mm. या व्हॅल्यूज इक्वेशन 3 मध्ये पुट केल्या तर 2 is equal to k into 1 plus 3. Therefore 2 minus 3 is equal to k. Therefore minus 1 is equal to k. Minus 1 is equal to k हे जे मला मिळालेलं आहे, ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये रिसबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळेल बघा. Put k is equal to minus 1 in equation 3. We get equation 3 मध्ये जर मी पुट केली तर मला मिळेल r is equal to minus 1 t plus 3. r is equal to 3 minus t. हे minus t नंतर लिहिलं प्लस 3 आधी लिहिलं. This is required equation. r is equal to 3 minus t. This is required expression. हे जे आहे हे रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे. ओके, तर हे तुमचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे. तर या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. या टॉपिक मधले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळे आपण कव्हर केलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.